Good morning, students. Now we will see the third activity from science second, and that is the genetic disorders. We know that there are chromosomes are present in pairs. In human being, there are 23 pairs of chromosomes. From out of 23 pairs, 22 pairs are autosomes and one pair of chromosome, 23rd pair of chromosome is of sex chromosomes. Now, if there are the disorders are caused, genetic disorders are caused due to the chromosomal abnormalities or the genes, they are translocation of genes, sudden change in the uh, pairing, sudden change in the mutation genes causes mutation, and so the genetic disorders are caused. We will see in this here we will see some genetic disorders. The genetic disorders are caused due to the abnormalities in chromosomes and mutations in gene. Abnormalities in chromosomes मध्ये काहीतरी abnormalities किंवा काय होणार आहे, मुटेशन होणार आहे. काही पार्ट क्रोमोझोम्सचा काय केला जाणार आहे, डिसलोकेट केला जाणार आहे आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, काही डिसऑर्डर्स कॉज होणार आहेत. आता क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटीज हे काय असणार आहेत, आयदर इन्क्रीजिंग और डिक्रीज इन नंबर्स और डिप्लीशन और ट्रान्सलोकेशन ऑफ एनी पार्ट ऑफ द क्रोमोझोम. आता क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटीज कशामुळे तयार होणार आहेत, तर क्रोमोझोम्सची संख्या काही कारणानं वाढली किंवा ती कमी झाली किंवा काय होणार आहे, डिलिशन म्हणजे काही पार्ट त्याचा तुटून जाणार आहे, डिलिशन और ट्रान्सलोकेशन म्हणजे पेअरिंग होत असताना जो पार्ट त्यांचं पेअरिंग व्हायला पाहिजे तो ट्रान्सलोकेशन ह्या चुकीच्या क्रोमोझोमला झाला तर सुद्धा काय होणार आहेत, क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटीज आणि त्याच्यामुळे जेनेटिक डिझीज और डिसऑर्डर्स कॉज होणार आहेत. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत फिजिकल ऑर्डर्स लाईक. आता एक्झाम्पल्स कोणते आहेत, क्लिफ्ट लिप्स म्हणजे ओठ जो आहे तो ओठ व्यवस्थित नसून तो थोडा तुटलेला ओठ असा असेल किंवा क्लिफ्ट लिप. त्याच्यानंतर अल्बिनिझम, त्याच्यानंतर सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल ॲनिमिया, हिमोफिलिया यासारखे डिसऑर्डर्स कॉज होणार आहेत. आता याच्यात ह्युमन बिंग मध्ये किती पेअर्स आहेत क्रोमोझोम्सचे, 46. सॉरी, टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर 46 आणि किती पेअर्स आहेत त्यांचे, 23 पेअर्स. हिअर द 23 पेअर्स आर शोन. आता याच्यामध्ये बघा, पहिला, दुसरा, तिसरा असे किती पेअर्स आहेत, 22 पेअर्स. हे 22 पेअर्स काय असणार आहेत, ऑटोझोम्स. 22 पेअर्स आर ऑटोझोम्स आणि 23rd पेअर जी असते ती 23rd पेअर ही कशी असणार आहे, सेक्स क्रोमोझोम. आणि त्यांच्यामध्ये मेल मध्ये ते क्रोमोझोम्स कशाने रिप्रेझेंट होतात, सेक्स क्रोमोझोम इन मेल इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल एक्स कॅपिटल वाय अँड इन फिमेल दे आर रिप्रेझेंटेड ॲज कॅपिटल एक्स कॅपिटल एक्स. आता हा जो पेअर आहे इथं तुम्हाला दोन पेअर्स दाखवलेले आहेत 23 चे, हे किंवा हे. मग इथं दोघांची लेंथ सेम आहे, हे फिमेल मध्ये असणारा पेअर आहे क्रोमोझोम्सची. त्याच्यानंतर इथं एक लॉंग आहे आणि एक शॉर्टर आहे. एक्स आणखीन हा शॉर्टर असेल त्याला वायनं रिप्रेझेंट केलंय, एक्स वाय. हे मेल मध्ये असलेला सेक्स क्रोमोझोम. आता याच्यामध्ये आपण ज्या वेळेला इथं तुम्हाला काय दाखवलेलं आहे, क्रोमोझोम्सचा चार्ट दाखवलेला आहे ह्युमन बिंगच्या. मग ही जे 23 पेअर्स आहेत त्याच्यातले 22 पेअर्स काय आहेत, ऑटोझोम्स आहेत आणि एक पेअर काय आहे, सेक्स क्रोमोझोम. आता ऑटोझोम्स जे आहेत त्या ऑटोसोम्स मध्ये काही डिलिशन झालं, त्याच्यानंतर त्यांच्यामधला काही कारणानं नंबर कमी झाला क्रोमोझोम्सचा, काही वेळेला जास्त झाला आणि काही यांच्यामुळं डिसऑर्डर्स फॉर्म होणार आहेत. त्याचबरोबर सेक्स क्रोमोझोम्स मध्ये सुद्धा काही कमी जास्तपणा झाला म्हणजे इथला एक कमी होईल, यांच्यामध्ये एक वाढला म्हणजे XXY असा जर असेल त्याचा सेक्स क्रोमोझोम आणि विमेन मध्ये एक्स फक्त असणार आहे, त्याला पेअर असणार नाही, असं जरी झालं तरी काही डिसऑर्डर्स फॉर्म होणार आहेत. मग आता सेक्स म्हणजे हे डिसऑर्डर्स जे जीन्सच्या किंवा क्रोमोझोमल डिसऑर्डर्स जे आहेत
ते काय होणार आहेत, पॅरेंट जर कॅरियर असतील त्याचे, तर त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये ते डिसऑर्डर्स दिसणार आहेत. आता त्याच्यामध्ये तुम्हाला ह्युमन बिंगचे सेल्स जे आहेत त्याच्या सेक्स रिलेटेड क्रोमोझोम्स जे आहेत ते विमेन मध्ये कशाने रिप्रेझेंट होणार आहेत, XX न, आणि मेन मध्ये कशाने रिप्रेझेंट होणार आहेत, XY न रिप्रेझेंट होणार आहे. हे 44, 45 आणि 46 टोटल किती झाले क्रोमोझोम्स, 46. हे फिमेल मधले दाखवलेले आहेत आणि हे मेल मधले दाखवले आहेत, मॅन मधले 44 प्लस XY हे असणार आहे. आता आपण काय बघितलेलं आहे, मेंडल्स प्रिन्सिपल काय बघितलं, तर जे काही डॉमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर्स आहेत दे आर ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट जनरेशन्स. ते काय होणार आहेत, जे काही कॅरेक्टर्स आहेत ज्याने कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स असतील, डॉमिनंट अँड रेसेसिव्ह कॅरेक्टर्स, दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. दॅट प्रिन्सिपल वी हॅव स्टडीड. आणि आता त्याच्यावरनं बघा कोणते कोणते डिसऑर्डर्स आपल्याला बघायचे आहेत. तर काही डिसऑर्डर्स हे जीन्सच्या एका जीन मध्ये म्युटेशन झाल्यामुळे घडतात, त्याला म्हटलेलं आहे मोनोजेनिक डिसऑर्डर्स. आणि काही डिसऑर्डर्स हे एकापेक्षा जास्त जीन्स मध्ये, क्रोमोझोम्स मध्ये डिसऑर्डर्स फॉर्म झाले तर त्यांना म्हटलेलं आहे पॉलिजेनिक डिसऑर्डर्स. आता डिसऑर्डर्स हे जे आहेत ते क्रोमोझोमल डिसऑर्डर्स किंवा एबनॉर्मलिटीज काय आहेत, तर त्याच्यामुळे कॉज होणारे डिसऑर्डर्स कोणते आहेत, तर डॉन सिंड्रोमी. याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स असणार आहेत, 46 प्लस 1. म्हणजे त्याचा जो 21st क्रोमोझोम जो आहे, त्या 21st क्रोमोझोम म्हणजे 46 तर आहेतच क्रोमोझोम्स आणि एक जादा, म्हणजे जी 21st क्रोमोझोमची पेअर आहे त्याच्यामध्ये 2 क्रोमोझोम्स असणार आहेत 21st क्रोमोझोम मध्ये. पण 21st क्रोमोझोम मध्ये किती पेअर, किती झाले क्रोमोझोम्स, 3 झाले. म्हणून तिथं काय होणार आहे, एक क्रोमोझोमचा नंबर वाढणार आहे, म्हणजे 46 प्लस 1. आणि त्याच्यामुळं कोणता डिसऑर्डर कॉज होणार आहे, डॉन सिंड्रोमी हा डिसऑर्डर कॉज होणार आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय होणार आहे, म्हणजे डॉन सिंड्रोम हा कशामुळे होणार आहे, तर 1 नंबर ऑफ क्रोमोझोम इज एक्स्ट्रा. आणि तो कोणत्या पेअर मध्ये असणार आहे, तर 21st पेअर मध्ये. 21st पेअर मध्ये 2 क्रोमोझोम्स नसून किती असणार आहेत, 3. म्हणून त्याला ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोझोम असं म्हटलेलं आहे. मग त्याच्या असे चाइल्ड्स जे असणार आहेत, इन्फंट्स, चिल्ड्रन्स जे असणार आहेत, हे डिसऑर्डर कॉज होणार आहे. त्या चिल्ड्रन्स मध्ये 21st क्रोमोझोम्स मध्ये प्रत्येक सेलमध्ये बॉडीच्या 21st क्रोमोझोम्स मध्ये किती क्रोमोझोम्स असणार आहेत, तर 3 असणार आहे, ट्रायसोमी असणार आहे. आणि त्याच्यामुळं त्या इन्फंट मध्ये, चिल्ड्रनच्या त्या चाइल्ड मध्ये टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स 46 असणार नाही, तर ते किती असणार आहेत, 47. आणि त्याच्यामुळं काही डिसऑर्डर्स कॉज होणार आहेत. डॉन सिंड्रोम म्हणजे काय होत असतं नक्की, कशापासून ते चिल्ड्रन सफर होत असतात, तर दे आर मेंटली रिटार्डेड, म्हणजे ते मतिमंद होऊ शकतात, गतिमंद ते होणार आहेत. मग हॅव अ शॉर्ट लाईफ स्पॅन, त्यांचा लाईफ स्पॅन पण कमी असणार आहे. मेंटल रिटार्डेशन इज द मोस्ट प्रॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स. मेंटल रिटार्डेशन हे त्याचं मोस्ट प्रॉमिनंट कॅरेक्टर आहे. त्याचबरोबर त्यांची शॉर्ट हाईट, त्याच्यानंतर अजूनही काय काय, शॉर्ट वाईड नेक असणार आहे, फ्लॅट नोज हे त्याचे काय आहेत, स्कॅसिटी ऑफ हेअर्स हे त्यांचे मध्ये असलेले दिसून येणारे सिम्पटम्स तसे ते असणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा डिसऑर्डर कोणता आहे, टर्नर सिंड्रोम. आता टर्नर सिंड्रोम हा मोनोसोमी ऑफ एक्स क्रोमोझोम, मोनोसोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम हा काय आहे, तर त्या पेअर मध्ये असणार नाही, तो कसा असणार आहे, एकच राहणार आहे. त्यावेळेला हा डिसऑर्डर कॉज होणार आहे. म्हणजे ऑटोझोम्स मध्ये डिसऑर्डर कॉज झाली, त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, डाऊन सिंड्रोम. ऑटोझोम्स म्हणजे 22 जोड्या ज्या आहेत त्यातल्या कुठल्या तरी एकामध्ये काही डिफेक्ट झाला, तर तसं 21st मध्ये एक क्रोमोझोम जादा झाला म्हणून कोणता होणार आहे, डाऊन सिंड्रोम. आता 22 जोड्या व्यवस्थित आहेत, पण 23वी जी आहे त्या 23व्यामध्ये जे XX पाहिजे तिथं जर एक कमी असेल, सेक्स क्रोमोझोम पेअर मध्ये नसून तो सिंगल जर असेल,
तर तिथं काय कॉज होणार आहे, त्या डिसऑर्डरला काय म्हटलंय, टर्नर सिंड्रोम. आणि टर्नर सिंड्रोम याच्यामुळं जो काही त्यांच्या इनहेरिटन्समुळं फक्त त्यांच्या चिल्ड्रन्समध्ये कोणता जाणार आहे क्रोमोझोम, फक्त ओनली 1X क्रोमोझोम फ्रॉम पॅरेंट्स पासून इनहेरिटन्स त्याचा तेवढाच होणार आहे. आणि असे जे काही चिल्ड्रन्स असतील त्यांच्यामध्ये सफरिंग होणारे, म्हणजे आता वुमेन सफरिंग फ्रॉम टर्नर सिंड्रोम शोज, आता वुमेन मध्ये ते असणार आहे 44+X एकच असणार आहे. मग अशी जी वुमेन आहे त्या वुमेन्स मध्ये काय असणार आहे, तर त्यांच्यामध्ये वुमेन्स आर स्टराईल असणार आहेत आणि अनेबल टू हॅव ड्यू टू इम्प्रॉपर, अनेबल टू हॅव चिल्ड्रन ड्यू टू इम्प्रॉपर ग्रोथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, टर्नर सिंड्रोम. त्याच्यानंतर तुम्हाला हँड्स ऑफ टर्नर सिंड्रोम इथं दिलेला आहे, तो कसा असणार आहे. त्याच्यानंतरचा जो डिफेक्ट आहे, डिसऑर्डर आहे, तो कोणता आहे, तर क्लिनफ्लेटर्स सिंड्रोमी. क्लिनफ्लेटर्स सिंड्रोमी याच्यामध्ये काय होणार आहे, तर एक क्रोमोझोम जादा असणार आहे, सेक्स क्रोमोझोम मध्ये एक जादा असणार आहे. आणि हे मेन मध्ये, मेनच्या मध्ये अराइज होणार आहे. द डिसऑर्डर अराइज इन मेन ड्यू टू abnormalities in sex chromosome. Sex chromosome मध्ये the men have one extra X chromosomes, hence their chromosomal condition कशी असणार आहे, 44+XXY अशी असणार आहे. आणि त्याच्यामुळं असे मेन्स जे असतील ते कसे असणार आहे, सेक्शुअली स्टराईल, आणि कारण त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे वेल डेव्हलप्ड असणार नाहीत. आता हे जे काही डिसऑर्डर्स आहेत, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, हे डाऊन सिंड्रोम जो आहे हा कशामुळे कॉज होणार आहे, ऑटोझोम्सच्या ॲबनॉर्मॅलिटीजमुळे. आणि टर्नर सिंड्रोम त्याच्यानंतर क्लिनफ्लेटर्स सिंड्रोम हे कशामुळे कॉज होणार आहेत, तर सेक्स क्रोमोझोम्स मध्ये ॲबनॉर्मॅलिटीज झाल्यामुळे होणार आहेत. टर्नर सिंड्रोम मध्ये सेक्स क्रोमोझोम फिमेल मध्ये असणार आहे, एक काय असणार आहे, कमी. आणि क्लिनफ्लेटर सिंड्रोम जो आहे ह्या मेन मध्ये अराइज होणारा, त्याच्यामध्ये सेक्स क्रोमोझोम मध्ये एक एक्स काय असणार आहे, एक्स्ट्रा असणार आहे. आता त्याच्यानंतर पुढच्या ॲबनॉर्मॅलिटीज आपण बघूया, आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत, तर डिझीज अरायझिंग ड्युरिंग ड्यू टू म्युटेशन इन सिंगल जीन. सिंगल जीन मध्ये जर काही म्युटेशन, म्युटेशन म्हणजे सडन चेंज, म्युटेशन म्हणजे काय, तर सडन चेंज. आता ज्या वेळेला पॅरेंट्स यांच्यामध्ये म्हणजे म्युटेशन एकाच जीन मध्ये, सिंगल जीन मध्ये जर सडन चेंज झाला तर त्याच्यामुळे कॉज होणाऱ्या डिसऑर्डर्सला काय म्हटलेलं आहे, मोनोजेनिक डिसऑर्डर्स. मग डिसऑर्डर्स किंवा डिझीज ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन एनी सिंगल जीन into a defective one is called monogenic disorder. आता याच्यामध्ये भरपूर जवळजवळ 4000 डिफरंट डिसऑर्डर्स आहेत यामध्ये. आणि जे काही ॲबनॉर्मल जीन्स आहेत त्याच्यामुळं काय होणार आहे, इनसफिशियंट क्वांटिटी किंवा त्यांच्यामुळं काही डिसऑर्डर्स कॉज होणार आहेत. आणि ॲबनॉर्मल म्हणजे जीन्स मध्ये जर म्युटेशन झालं तर काय होणार आहे, ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम होणार आहे त्याच्यामुळं. आणि ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम झाल्यामुळं म्हणजे चयापचयाची ज्या क्रिया आहेत त्या व्यवस्थित होणार नाहीत, आणि त्याच्यामुळं डेथ कॉज होणार आहे, लवकर अर्लियर एज मध्ये डेथ कॉज होऊ शकते. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ सच डिसऑर्डर्स, एक्झाम्पल्स कोणते आहेत, तर हचिन्सन्स डिसीज, त्याच्यानंतर टॅस, तुम्हाला इथं जे डिझीज दिलेले आहेत, टॅसेच डिझीज, त्याच्यानंतर गॅलेक्टॉस ॲनिमिया, फिनोल्किटोरिया, सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, अल्बिनिझम, हिमोफिलिया, आणखी नाईट ब्लाइंडनेस, हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, मोनोजेनिक डिसऑर्डर्सचे एक्झाम्पल्स आहेत. मग त्याच्यातलं अल्बिनिझम, इथं तुम्हाला चाइल्ड दाखवलं, त्याचे आईज दाखवलेले आहेत. आता जो काही आपल्याला स्किनला, हेअर्सला कलर हा मेलॅनिन या पिगमेंटमुळे मिळत असतो. मेलॅनिन हे एक प्रोटीन्स, त्यांच्या त्या पिगमेंटेशनमुळं आपल्याला स्किनला, हेअर्सला, आईज त्यांना कलर येत असतो. आणि जर ते मेलॅनिन हे प्रोड्यूस होत नसेल बॉडीमध्ये तर ती स्किन कशी असणार आहे, पेल, हेअर्स व्हाईट असणार आहेत, आणि आईज जे आहेत ते पिंक असणार आहेत. मेलॅनिन पिगमेंट ऍबसेंट असल्यामुळं त्याचा रेटिना आणि स्क्लेरा
यांना पिगमेंटेशन होणार नाही. हे झालं अल्बिनिझम हा डिसऑर्डर, मोनोजेनिक डिसऑर्डर मधला पहिला अल्बिनिझम. त्याच्यानंतर दुसरा आहे सिकल सेल ॲनिमिया. आता सिकल सेल ॲनिमिया हा जो असतो याच्यामध्ये काय होणार आहे तर हा कशामुळे कॉज होणार आहे, एक सिंगल जीन, मग त्याच्यामध्ये म्युटेशन झालं. मग आता इव्हन मायनर चेंज मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ डीएनए, प्रोटीन्स असतील डीएनए या प्रोटीन्सचं जो काही स्ट्रक्चर असतं मॉलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये जरा जरी आपल्याला थोडा जरी डिफेक्ट झाला स्ट्रक्चर मध्ये त्याच्या, तरी सुद्धा डिसऑर्डर्स कॉज होणार आहेत. मग त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन हे जो ऑक्सिजन कॅरियर आहे आपल्या ब्लडमध्ये, तो हिमोग्लोबिन कशामध्ये प्रेझेंट असतो, रेड ब्लड कार्पसेल्स मध्ये प्रेझेंट असतो. हा एक प्रकारचा प्रोटीन आहे आणि त्याच्यामध्ये ग्लुटॅमिक ऍसिड प्रेझेंट असतं ऍज द 6th अमिनो ऍसिड इन द मॉलिक्युलर स्ट्रक्चर. आणि हा ग्लुटॅमिक ऍसिड जर व्हॅलिन रिप्लेस झाला, ग्लुटॅमिक ऍसिड कशानं रिप्लेस झाला, व्हॅलिननं रिप्लेस झाला, तर हिमोग्लोबिनचा जो काही शेप असणार आहे मॉलिक्युलचा, तो शेप आणि स्ट्रक्चर त्याचं चेंज होणार आहे. मग आता हिमोग्लोबिन कुठं प्रेझेंट असतो तर इरेथ्रोसाइट्स म्हणजेच काय, रेड ब्लड कार्पसेल्स मध्ये तो प्रेझेंट असतो. आणि त्याचा शेप जो असतो तो बाय कॉन्केव्ह असतो. बाय कॉन्केव्ह म्हणजे कसा असणार आहे, असा शेप असणार आहे त्याचा, दोन्ही बाजूला हा बाय कॉन्केव्ह. आणि जर सिकल सेल म्हणजे ह्यांच्यामध्ये म्युटेशन जर झालं, म्हणजेच ग्लुटॅमिक ऍसिड हा प्रोटीन जर व्हॅलिननं रिप्लेस झाला, तर त्या हिमोग्लोबिनचा स्ट्रक्चर जे असतं ते कसं होतं, जास्त असा होतो पूर्ण. आणि हा शेप जो आहे हा कशाचा येतो, सिकल म्हणजे खुरपं तुम्ही बघितलेलं असेल, त्याचा जे पातच असा शेप असतो तसा हा असा शेप त्याला होणार आहे, म्हणून त्याला सिकेल शेप मिळणार आहे. आणि याला काय म्हटलेलं आहे, सिकल सेल ॲनिमिया. आता सिकल सेल ॲनिमिया हा जर डिफेक्ट कॉज झाला तर त्याच्यामुळं ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी जी आहे ती काय होणार आहे, त्या पर्सनची कमी होणार आहे. ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी ऑफ हिमोग्लोबिन इन सच इंडिव्हिज्युअल्स इज व्हेरी लो. आता याच्यामध्ये म्हणजे क्लम्पिंग होणार आहे, म्हणजेच इथं काय झालेलं आहे, आता जो ब्रॉड होता हा क्लम्प झालाय, कमी झालाय त्याचं पोर्शन. आणि सिकल सेल ॲनिमिया जर झाला तर त्याच्यामुळं काय होणार आहे तर ब्लड व्हेसल्स जे आहेत त्यांना ऑब्स्ट्रक्शन येणार आहेत, अडथळे येणार आहेत. आणि सर्क्युलेटरी सिस्टीम त्याचबरोबर ब्रेन, लंग्स, किडनी हे डॅमेज होऊ शकणार आहेत. मग सिकल सेल ॲनिमिया ही हेरिडेटरी डिझीज आहे. सिकल सेल ॲनिमिया ही कसली डिझीज आहे, हेरिडेटरी डिझीज आहे. आणि इट ऑकर्स ड्यू टू चेंज इन जीन्स ड्युरिंग कॉन्सेप्शन्स. मग ज्या वेळेला फर्टिलायझेशन होणार आहे, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन ज्या वेळेला होतं त्यावेळेस जर काही जीन्स मध्ये डिसऑर्डर कॉज झाले तर काय होणार आहे, सिकल सेल ॲनिमिया कॉज होणार आहे. मग असे आता सिकल सेल ॲनिमिया कॉज झालेले कॅरियर्स जे असतात ते कॅरियर्स म्हणजेच फादर और अँड मदर आर बोथ अफेक्टेड बाय सिकल सेल ॲनिमिया, or if they are carrier of these disorders, their offsprings are likely to suffer from disease. आता जे पॅरेंट्स आहेत, ज्या पॅरेंट्स मध्ये एक जरी पॅरेंट, दोन्ही किंवा त्यांच्यामधला एक जरी कॅरियर असला किंवा त्यांना तो डिफेक्ट झालेला असेल आणि तो कॅरियर पण असू शकणार आहे, मग त्यावेळेस त्यांचे जे ऑफस्प्रिंग्स आहेत त्यांच्यामध्ये तो डिझीज काय होणार आहे, त्यांच्या मुलांना त्या डिझीज पासून सफर करावं लागणार आहे. मग याच्यावरती रेमेडी काय आहे तर मॅरेज बिटवीन पर्सन्स हु आर कॅरियर्स और ऑफस्प्रिंग्स फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया शुड बी अवॉइडेड. म्हणजे ऑफस्प्रिंग्स तरी होऊ द्यायचे नाही किंवा मॅरेज काय करायचंय, अवॉइड करायचंय. मग आता सिकल सेल ॲनिमियाचे पर्सन्स हे दोन टाईप्सचे, एक कॅरियर असू शकतील किंवा सफरर असणार आहेत. सिकल सेल ॲनिमियाचे सफरर्स असतील किंवा कॅरियर्स असतील. आता सिकल सेल ॲनिमिया हा कशामध्ये, रेड ब्लड कार्पसेल्स, जे ब्लड मध्ये व्हेरियस प्लेट्स आहेत, आपल्या व्हेरियस सेल्स आहेत ब्लड्स मध्ये, कोणते कोणते आहेत, व्हाईट ब्लड कार्पसेल्स आहेत, रेड ब्लड कार्पसेल्स आहेत, प्लेटलेट्स आहेत. त्याच्यातला रेड ब्लड कार्पसेल्स जे आहेत त्यांचा शेप जो असतो तो बाय कॉन्केव्ह असतो. पण जर डिसऑर्डर कॉज झाली
तर कसा होणार आहे त्यांचा शेप, सिकल सेल होणार आहे आणि त्याच्यामुळं ब्लड सर्क्युलेशन मध्ये काय होणार आहे, ऑब्स्टॅकल्स ते अडकणार आहेत असे. लक्षात आलंय? आणि हा बाय कॉन्केव्ह असतो त्यावेळेस तो कुठेही ऑब्स्ट्रॅक्शन्स त्यांना प्रवाहामध्ये येणार नाहीत, सर्क्युलेशन मध्ये त्यांना ऑब्स्ट्रक्शन्स होणार नाहीत जर नॉर्मल शेप असेल बाय कॉन्केव्ह तर. पण ज्या वेळेला सिकल शेप त्याला मिळणार आहे त्यावेळेस ते ऑब्स्ट्रक्शन कॉज करणार आहेत ब्लडच्या फ्लोला. मग इथं तुम्हाला एक चार्ट दाखवलेला आहे, तो तुम्ही लास्ट इयर मध्ये बघितलेला आहे. आता हे मेन वुमेन आणखीन यांच्यामध्ये सिकल सेलचा कॅरियर, आणखीन आता ए आणि ए म्हणजे हे काय असणार आहेत, नॉर्मल त्यांच्यामधून काय झालेले आहेत, नॉर्मल प्रोगेनी इफ बोथ पॅरेंट्स आर नॉर्मल. दोन्ही पॅरेंट्स नॉर्मल असतील तर त्यांचे प्रोगेनी पण काय असणार आहेत, नॉर्मल असणार आहे. मग त्याच्यानंतर जर पॅरेंट मध्ये काय आहे, एक पॅरेंट नॉर्मल आहे आणि दुसरा पॅरेंट जर सफरर असेल म्हणजे कॅरियर असेल तर त्यांच्यापासून 50% नॉर्मल आणि 50% कॅरियर असे चिल्ड्रन्स तयार होणार आहेत. तसंच इथं काय आहे, कॅरियर आहे बघा, एस म्हणजे कॅरियर असणार आहे. म्हणजे मेल नॉर्मल आहे आणि फिमेल जर कॅरियर असेल किंवा मेल कॅरियर आहे आणि फिमेल नॉर्मल असेल तर त्यांच्यापासून नेक्स्ट जनरेशन मध्ये जे काही प्रोगेनी फॉर्म होणार आहेत त्यांच्यामध्ये 50% चान्सेस नॉर्मलचे असणार आहेत आणि 50% चान्सेस हे कसे असणार आहेत, कॅरियर ते असणार आहेत. त्याच्यानंतर बघा एक कसा आहे, आता इथं जे दाखवलंय त्याच्यामध्ये एक नॉर्मल पॅरेंट आणि दुसरा सफरर, एक नॉर्मल आणि दुसरा सफरर असेल तर त्यांचे प्रोगेनी हे काय असणार आहेत, कॅरियर असणार आहे. म्हणजे इफ वन पॅरेंट इज नॉर्मल अँड वन इज सफरर, मग सगळे प्रोगेनी काय असणार आहेत, कॅरियर असणार आहेत, सिकल सेल ॲनिमियाचे कॅरियर असणार आहेत. तसंच इथं दोन्हीही काय आहेत, एएस म्हणजे काय आहेत, ते कॅरियर आहेत. दोन्हीही पॅरेंट्स जर कॅरियर असतील तर 25% प्रोगेनी त्यांचा नॉर्मल असेल, 25% सफरर असणार आहे आणि 50% जे आहेत ते 50% ऑफ देम म्हणजे 50% हे काय असणार आहेत, कॅरियर असणार आहेत. कळले? त्याच्यानंतर इथं काय दिलेलं आहे, एएस म्हणजे काय आहे, हा कॅरियर आणि एस म्हणजे त्याला झालेला आहे डिझीज. म्हणजे एक सफरर आणि एक कॅरियर असा जर पॅरेंट्सची पेअर असेल तर 50% हे कॅरियर असणार आहेत आणि 50% सफरर असणार आहेत. आणि दोन्ही पण सफरर असतील पॅरेंट्स तर सगळे त्यांचे प्रोगेनिस जे आहे, चिल्ड्रन्स जे आहेत ते सफरर असणार आहेत. म्हणून इथं तुम्हाला एक वाक्य होतं, मॅरेज बिटवीन पर्सन्स हू आर कॅरियर और सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया शुड बी अवॉइडेड. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्यावरती रेमेडीज इथं दिलेल्या आहेत किंवा त्यांच्यामध्ये काय करायचं आहे, काही रेमेडीज, पहिल्यांदा त्याचे दुष्परिणाम कोणते आहेत आणि हा डिझीज काय होणार आहे, जनरेशन आफ्टर जनरेशन पुढे जाणार आहे. मग सिकल सेल ॲनिमिया असलेल्या चाइल्डचा हँड तुम्हाला इथं दाखवलेला आहे. मग आता त्यांनी सिकल सेल ॲनिमिया असलेले कॅरियर किंवा सफरर असेल तर शुड अवॉइड मॅरेज विथ अदर कॅरियर ऑर सफरर. त्याच्यानंतर अ पर्सन सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया शुड टेक टॅबलेट्स ऑफ फॉलिक ऍसिड्स डेली. फॉलिक ऍसिड्सचे टॅबलेट्स काय करायचे आहेत, डेली घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला अजूनही दुसरे मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर्स. आता प्रत्येक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया हा एनर्जी देणारा आहे. इट इज अ पॉवर हाऊस. इथं काय मिळणार आहे आपल्याला, त्याच्यापासून एनर्जी मिळणार. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होणार आहे, जे काही तुम्ही अन्न खाता घेता त्याच्यापासून एनर्जी मिळवायचं काम, ऑक्सिडेशन जे काही फूड आहे, डायजेस्टेड फूड, त्याच्यापासून काय होणार आहे, ऑक्सिजन बरोबर त्याचं कॉम्बिनेशन होऊन त्याच्यापासून एनर्जी मिळवायचं काम हे सेल मधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असतं. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलेलं आहे, पॉवर हाऊस असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये जर काही डिफेक्ट कॉज झाला तर काय होणार आहे, एक डिसऑर्डर कॉज होणार आहे. म्हणजे मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर हे सुद्धा काय, मायटोकॉन्ड्रियल डीएनए may also
become defective due to mutation. And during fertilization, mitochondria are contributed by a egg cell ovum alone. Such hence mitochondrial disorders are inherited from mother only. मदर आईपासूनच ते फक्त त्यांचा इनहेरिटन्स होणार आहे. आणि त्याच्यामुळं ऑप्टिक नेफ्रोथेपी, ऑप्टिक न्यूरोथेपी काय आहे, डिसऑर्डर कोणती फॉर्म होणार आहे त्याच्यामध्ये, ऑप्टिक न्यूरोथेपी हा डिसऑर्डर कॉज होणार आहे. म्हणजे ऑप्टिक न्यूरोथेपी हा कोणत्या टाईपचा डिसऑर्डर आहे, मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर आहे. मग आता आपण एक जीन मध्ये डिफेक्ट जर झाला, म्युटेशन जर झालं तर मोनोजेनिक डिसऑर्डर्स बघितले. तसंच जर मल्टिपल जीन्स मध्ये म्युटेशन्स झालं तर काय होणार आहे, पॉलिजेनिक डिसऑर्डर्स कॉज होणार आहेत. आणि पॉलिजेनिक डिसऑर्डर्स जर कॉज झाले तर त्याच्यापासून म्हणजे ते डिसऑर्डर्स जे आहेत ते क्युअर करण्यासाठी वेळ लागणार आहे. मग सिव्हिअरिटी इन्क्रीज होणार आहे. म्हणजे ते जे आणि त्याच्यामुळं आता जर असं झालं म्हणजे पॉलिजेनिक डिसऑर्डर्स जर काही कॉज झाले तर त्याच्यामुळं काय होणार आहे, क्लिफ्ट लिप्स, त्याच्यानंतर क्लिफ्ट पॅलेटी, त्याच्यानंतर कॉन्स्ट्रिक्टेड स्टमक, त्याच्यानंतर स्पायना बायफिडिया म्हणजे स्पायनल कॉर्ड हा त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असे डिसऑर्डर्स कॉज होणार आहेत. त्याचबरोबर अजूनही त्याच्यामध्ये त्या चिल्ड्रन्स मध्ये काय होऊ शकणार आहे, डायबेटीस, लहान वयामध्येच ब्लड प्रेशर, हार्ट डिसऑर्डर्स फॉर्म होणार आहेत, अस्थमा, ओबेसिटी यासारखे डिसऑर्डर्स, पॉलिजेनिक डिसऑर्डर्स कॉज होणार आहेत. आता हा लेसन तुम्ही बघितलेला आहे. आता याच्यामध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, ते क्वेश्चन्स बघूयात आपण. त्याच्यामध्ये हे तुम्हाला लिहायचं आहे, याच्यावरून वाचा, तुम्हाला लक्षात येईल. आता मी हे सगळं एक्सप्लेन केलंय तुम्हाला. आता इथं तुम्हाला कम्प्लिशन करायला दिलेलं आहे, ते कोरिलेशन कम्प्लीट करा. त्याच्यानंतर पुढचे क्वेश्चन्स जे आहेत त्या पुढच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला काय काय आहे तर इथं हा असणार आहे डाऊन सिंड्रोम, त्याच्यानंतर टर्नर सिंड्रोम, आणि इथे येणार आहे कुठला असणार आहे तर क्लिफ्ट लिप्स. त्याच्यासाठी इथं तुम्हाला दाखवलं आहे सिकल सेल ॲनिमिया. मग नॉर्मल आरबीसी ची शेप हा बायकॉन्केव्ह असणार आहे आणि एफेक्ट झाल्यानंतर त्याचा शेप सिकेल सारखा होणार आहे. आणि सिकेल सारखा झाला तर इट ऑब्स्ट्रक्ट्स द सर्क्युलेशन ऑफ ब्लड व्हेसल्स मधून ब्लडच्या फ्लोला तो ऑब्स्ट्रक्ट करू शकणार आहे. आणि त्याची माहिती तुम्हाला इथं लिहायची आहे. त्याच्यानंतर इथं काही दिलेलं आहे, प्लीज टेल राजा कॅनॉट सी अ नाईट, कॅनॉट वॉक प्रॉपरली, कॅनॉट सी ऍट नाईट आणि वॉक प्रॉपरली. मग त्याच्यामध्ये कोणत्या डिझीज पासून सफरिंग आहे तर नाईट ब्लाइंडनेस पासून तो सफरिंग आहे. मग नाईट ब्लाइंडनेस हा सुद्धा काय आहे, जेनेटिक डिसऑर्डर आहे. आणि तो काय आहे, जेनेटिक मोनोजेनिक डिसऑर्डर आहे. म्युटेशन, सिंगल जीनच्या म्युटेशन मुळे कॉज होणारा आहे. त्याच्यानंतर अंडर अ नॅशनल हेल्थ मिशन स्कीम विच टेस्ट इज अवेलेबल फॉर डायग्नोसिस ऑफ सिकल सेल एनिमिया. आता सिकल सेल एनिमिया हा किती घातक आहे, म्हणजे तो जर म्हणजे असे जर पॅरेंट्स असतील सिकल सेल एनिमिया झालेले किंवा सिकल सेल एनिमियाचं कॅरेक्टर त्यांच्यामध्ये सफरर आणखीन कॅरियर असे जर पॅरेंट्स असतील तर त्यांच्यापासून जे काही प्रोगेनी फॉर्म होणार आहेत त्यांचं पर्सेंटेज आपण आता बघितलं. मग त्याच्यासाठी कोणती टेस्ट आहे की आपल्याला तो झालाय हे समजण्यासाठी कोणती टेस्ट आहे तर डायग्नोज करणारी नॅशनल हेल्थ मिशन स्कीम डायग्नोज करण्यासाठी इथं सॉल्युबिलिटी टेस्ट ही केली जाते. कोणती आहे, सॉल्युबिलिटी टेस्ट ही काय डायग्नोज करणार आहे, सिकल सेल एनिमिया. ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा हॉस्पिटलमध्ये काय आहे तीच टेस्ट अवेलेबल आहे. आणि ही कन्फर्मेटरी डायग्नोस्टिक टेस्ट अजूनही दुसरी कोणती आहे, इलेक्ट्रोफोरॅसिस आणखी ही रूरल किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स मध्ये घेतली जाते. म्हणजे सॉल्युबिलिटी टेस्ट आणखी किंवा कोणती आहे इलेक्ट्रोफोरॅसिस. हे डिसऑर्डर हे टेस्ट आहे तो डिझीज डायग्नोज करण्यासाठी. नाउ यू हॅव टू कम्प्लीट दिस ऍक्टिव्हिटी. So now you have to complete this activity.